हाय! आणि अशा तऱ्हेनं आपण 2024 मध्ये एंटर झालेलो आहे. करिअरच्या दृष्टीनं जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की आपण आत्ता ज्या फेजमध्ये आहोत, ती आपली बेटर फेज आहे की नाही? आपण जो विचार करतोय तो योग्य आहे की नाही? तर त्या सायन्स सांगणार आहे, की जर त्या तुम्हाला वाटल्या, तर तुम्ही करिअरच्या योग्य पाथवर आहात. तर कुठल्या सायन्स आहेत त्या? तुम्ही इमोशनली आणि फिजिकली खूप चेंज झालेला आहात 2023 मध्ये. तसंच दरवर्षी मॅच्युअर होतच असतो. 2022 पेक्षा 2023 हे बेटरच असणार आहे. पण 2023 मध्ये सुद्धा तुम्ही खूप चेंजेस अनुभवलेले आहेत. मेंटली म्हणा, फिजिकली म्हणा, खूप चेंजेस अनुभवलेले आहेत. आणि चेंज हा नेहमी चांगल्यासाठी पण असतो. वाईट गोष्टी ज्या घडत असतात आपल्या आयुष्यात, त्या सुद्धा आपल्या चांगल्यासाठीच असतात. आणि म्हणतात ना, की चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट इन अवर लाईफ. तर चेंज हा असलाच पाहिजे, चेंज हा झालाच पाहिजे. तुम्ही खूप वाईट काळ अनुभवलेला आहे 2023 मध्ये. 2022 मध्ये पण अनुभवला असेल, पण त्यापेक्षा थोडा जास्त 2023 मध्ये अनुभवला असेल. पण तरीसुद्धा तुम्ही बेटर फील करत आहात, की त्या वाईट काळातून आपण पुढे आलो आणि तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही खूप छान पद्धतीनं फेस करताय प्रत्येक गोष्टीला. तरीसुद्धा मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही आता बेटर आहात. तर ही सुद्धा एक चांगली साईन आहे आणि तुम्ही बेटर करत आहात. जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आला असाल आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करताय. कम्फर्ट झोन म्हणजे काय? दररोजचं तेच रुटीन असतं आपलं. उठायचं, आपलं दररोजचं रुटीन, आपलं वर्क जे आहे ते करायचं, ऑफिसला जायचं, ऑफिसमधून परत यायचं आणि जे रुटीन आहे ते करायचं आणि झोपी जायचं. तर हा कम्फर्ट झोन सोडून जर तुम्ही अदर गोष्टी ट्राय करत असाल, तर तुम्ही योग्य करत आहात आणि तुम्ही जसं फील करताय, की मागच्या वर्षीपेक्षा बेटर करतोय की नाही? मागच्या वर्षीपेक्षा बेटर करते की नाही? तर होय, तुम्ही मागच्या वर्षीपेक्षा बेटर करत आहात. पुढची गोष्ट अशी आहे, की तुमचा जो इनर व्हॉईस आहे किंवा बाहेरच्या जगात जो गोंधळ चाललेला आहे, त्यापेक्षा तुम्हाला तुमचा आतला आवाज जो आहे, जो तुमचा इनर व्हॉईस आहे, तो जर इम्पोर्टंट वाटत असेल, तरीसुद्धा तुम्ही बेटर फील करत आहात आणि तुम्हाला योग्य वाटत आहे. आपण आता 5 सायन्स अशा बघणार आहे, की करिअरच्या दृष्टीनं जे आपण आता करतो आहोत आणि तुम्ही जसा विचार करताय, की तुम्हाला असं वाटत असेल, की मी योग्य करतोय की अयोग्य करताय. तर ह्या 5 सायन्स जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही जे करताय ते योग्य करताय का? तर तुम्ही खूप योग्य प्रकारे जेवढं तुम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा खूप बेटर वेनं तुम्ही करिअरच्या दृष्टीनं ट्राय करत आहात. तर पहिली साईन कुठली आहे? तर पहिली साईन आहे रिफ्लेक्ट. आपण आत्तापर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे, कुठलेही शिक्षण असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, इव्हन पी-एच-डी असेल, तर ते शिक्षणच्या दृष्टीनं आपण अभ्यास केलेला होता किंवा त्याच्या दृष्टीनं आपण खर्च केला होता, शिक्षणाच्या दृष्टीनं. पण काही वर्ष गेल्यानंतर त्या शिक्षणाच्या जोरावरती आपण एखादी नोकरी पण केली असेल. पण काही वर्षानंतर असं वाटू शकतं आपल्याला, की म्हणजे हे जे शिक्षण चाललं, ही जी नोकरी चालली आहे आपली, त्याच्यामध्ये आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकू का? किंवा लेडीज असतील, तर त्यांच्या बाबतीत असं होतं, की आपलं घर सांभाळायचं आहे, आपली मुलं सांभाळायची आहेत. त्यांच्या आयुष्यात पण बऱ्याच फेजेस येतात. मग करिअर सांभाळायचं की घर सांभाळायचं? आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या कॉम्प्रोमाईज कराव्या लागतात. तसं आपण कॉम्प्रोमाईज केलं नसलं पाहिजे. पण जिथं आपल्याला थोडंसं पॉज करून विचार करता येऊ शकतो, अशा टप्प्यावरती येऊन आपण थांबलं पाहिजे आणि करिअर आणि आपलं घर जे आहे, आपलं मेंटल पीस जो आहे, ते आपण थोडंसं अलाइन केलं पाहिजे. मग आपण जो जॉब करत होतो किंवा ज्या काही गोष्टी आपण रुटीनमध्ये करत होतो, कारण आपण शिक्षण घेतलं होतं त्या बाबतीत. तर त्या गोष्टी आपण पुढं नेणं कितपत योग्य आहे? किंवा आपला मेंटल पीस जो आहे किंवा आपली फॅमिली जी आहे ते डिस्टर्ब करून आहे ते रुटीन आपण सेट करणं हे कितपत आपल्याला बरं वाटतंय. म्हणजे मला तरी तसा तो पॉइंट आला होता, की एका पॉइंटला असं वाटत होतं, की ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक चूज करावं. पण अशा काही गोष्टी घडल्या, की मी दोन्ही पण मॅनेज करायचं ठरवलं. म्हणजे माझं करिअर पण मला मॅनेज करायचं आहे. शिक्षणाने एक सुबुद्धी आपल्याला येतेच, की कुठल्या बाबतीत आपण कुठले निर्णय घेतले पाहिजेत. तर ती सुबुद्धी इथं आपण वापरून आपण करिअर लाईफ आणि आपलं वर्क आपलं होम लाईफ, आपलं जे घर आहे, आपली मुलं-बाळ आहेत, आपला नवरा आहे, ते आपण आपल्याला व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे. आणि जॉब म्हणजे असं काय? म्हणजे 9 ते 5 जी नोकरी आहे, त्यातून आपल्याला पैसे मिळतातच. त्याबद्दल आभारच व्यक्त करतोय आपण. पण अशा टप्प्यावरती आपण जर समजा येऊन उभं राहिलो, की आपल्याला काहीतरी चूज करावं लागलेलं आहे. आपले हेल्थ इश्यूज आहेत, आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे आणि आपलं काम आहे, ज्यातून आपल्याला पैसे मिळत आहेत. ह्या सगळ्याचा बॅलन्स करण्यासाठी थोडंसं आपण पॉज केलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे, की आपल्याला नक्की काय प्रायोरिटीवरती ठेवलं पाहिजे किंवा साइड बाय साइड ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण कशा मॅनेज करू शकू. ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की आपले जे
करिअरमधले जे हायलाईट्स आहेत ते हायलाईट्स आपण बघितले पाहिजेत कुठले आहेत. तर मेजर जे हायलाईट्स आहेत ते आपण लिहून काढले पाहिजेत आणि जे जे लो लाईट्स आहेत ते सुद्धा आपण लिहून काढले पाहिजेत. म्हणजे करिअरमधून आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहेत आणि करिअरमधून आपल्याला काय तोटे होत आहेत हे सुद्धा आपण लिहून काढलं पाहिजे आणि त्याच्यावरती विचार केला पाहिजे. माझ्या करिअरमध्ये म्हणाल तर मी एका ठिकाणी स्टक झाले होते. म्हणजे पेमेंट पण चांगलं मिळत होतं किंवा माझं वर्क लाईफ पण चांगलं चाललं होतं. मला त्यातून बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्शन पण मिळायचं. पण एका ठिकाणी आपण स्टॅग्नंट होतो, एका ठिकाणी स्टक होतो आपण, की इथून पुढं काय? म्हणजे आपल्याला लाईफची सिक्युरिटी पण हवी असते. जर जॉब करून आपल्याला जर 5 वर्षाचा जर आपण एक आढावा घेतला, की ह्या एवढ्या-एवढ्या वर्षात आपण एवढं-एवढं कमवू आणि तेवढं कमवताना जर आपण आपली फॅमिली डिस्टर्ब करत असू किंवा आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला आपण योग्य वेळ देत नसू, तर मग म्हणजे थोडंसं विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा. माझ्या बाबतीत पण तसंच झालं होतं. थोडासा पॉज घेतला मी माझ्या करिअरमधून आणि मुलांवरती फोकस करायचं असं ठरवलं. पण झालं काय, की माझ्या करिअरवरती परिणाम झाला त्याचा. म्हणजे गॅप घेतल्यामुळं मला बाहेरच्या जगाशी माझा संपर्क तुटला. त्यामुळं हाऊसवाईफच्या जी वर्किंग वुमन असते त्यांच्या बाबतीत हे होतंच, की त्या वर्क करत असतात. म्हणजे त्यांना बाहेर पडायची सवय असते. त्यामुळं जर त्या घरात राहिल्या, तर त्यांना खूप सारे चॅलेंजेस येतात. जसे मला आले चॅलेंजेस खूप सारे. म्हणजे फिजिकली असतील, हेल्थ इश्यूज असतील, मेंटल इश्यू असतील. तर हे सगळे चॅलेंजेस जर तुम्ही घरी बसत असाल आणि जर तुम्ही व्होकल होत नसाल, तर हे तुम्हाला चॅलेंजेस येऊ शकतात. त्यामुळे आपण काय करायचं, की करिअरचे फायदे आणि तोटे आणि आपले घर सांभाळण्याचे फायदे आणि तोटे हे सगळं आपण बघितले पाहिजेत. आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे, की जर तुम्ही तुमचं करिअर थोड्या वेळासाठी थांबवलेलं आहे आणि ह्या गोष्टीतून तुम्ही ग्रो कसं होताय, कुठले वेज आहेत, की तुम्ही ग्रो होताय आणि त्या बाबतीत तुम्ही तुमचं करिअर चूज करू शकताय का? ह्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला YouTubeबद्दल पहिल्यापासूनच अट्रॅक्शन होतं. पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडं, YouTubeकडं. म्हणजे व्हिडिओज अपलोड वगैरे करायला हे आपण कसं करू शकू असं वाटायचं. पण हळूहळू करिअरचा जसजसा विचार येत गेला आणि जसजसं मी माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून YouTube शिकत गेले, YouTube आत्मसात करत गेले, व्हिडिओज अपलोड करत गेले, तसा थोडा कॉन्फिडन्स येऊ लागला मला, की आपण हे करू शकतो आणि ॲज अ करिअर आपण हे चूज करू शकतो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रिफ्रेम. म्हणजे हे आपल्याला असं का वाटू शकतं, का स्टक झालोय आपण असं वाटू लागतं. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला हे कळालंय, की आपण कुठेतरी स्टक झालोय, आपण कुठेतरी स्टॅग्नंट झालोय. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, की त्याच गोष्टी रिपीटेडली घडण्यापेक्षा आपल्याला एका ठिकाणी जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं आहे, की आपल्याला ह्या गोष्टी आता खूप महागात पडतायत आणि थोडंसं कुठेतरी आपण सगळ्याच गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजेत. कुठेतरी वर्क लाईफ आणि आपलं हाऊस लाईफ हे कुठेतरी थोडंसं बॅलन्स झालं पाहिजे. आणि हे जाणवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती विचार करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमचा व्हाय शोधता आला पाहिजे ह्याच्यात सुद्धा, की आपल्याला आपण हे करिअर जे आहे ते का करतोय? किंवा आपलं जे वर्क लाईफ आहे, आपलं जे घरचं जे काम आहे ते आपण का करतोय? आणि ह्या गोष्टींचा बॅलन्स का करायचा? व्हाय? आपल्या मेंटल पीससाठी करायचं आणि आपल्याला जर हेल्थ पाहिजे असेल तर आणि आपल्याला जर पैसे पण पाहिजे असतील तर मग या सगळ्यांचा मेळ कसा घालायचा हे सुद्धा आपल्याला मेन म्हणजे कळालं पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन्स काढले पाहिजेत. तर हे कुठल्या गोष्टीतून आपल्याला कळू शकतं, की आपण जे करतोय आणि जे आपल्याला बंबार्डिंग होतंय, तर ते पॅरेंट्सचं प्रेशर असू शकतं किंवा सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स असू शकतो. Facebookवरच्या पोस्ट बघतोय आपण, Instagramचा पोस्ट बघतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफस्टाईल्स बघतोय आपण. आपल्या मित्रांच्या, मैत्रिणींच्या लाईफस्टाईल्स असतील, आपल्याबरोबरचे जे होते, कलीग्स वगैरे आहेत आणि जे आपल्याबरोबर मित्र-मैत्रिणी होते, त्यांचे सुद्धा आपण लाईफस्टाईल बघतोय आणि प्रत्येकाची वेगळी लाईफ आहे, प्रत्येकाची काहीतरी प्रायोरिटीज आहेत. तर त्यानुसार त्यांची लाईफ चाललेली आहे. पण मग हे आपलीच काशी? मग त्याच्यावरून सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतो, की 9 ते 5 आपण जर काम केलं तर शेवटी आपण ह्युमन बिईंग आहे. आपण जर हे काम करत राहू, तर आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकू का? मग कुठले वेज आहेत आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी? आपण काय करू शकतो? किंवा जो सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स जो आहे,
तो आपल्यावरती जास्त हावी होतोय का? तर हा पण आपण विचार केला पाहिजे. तुम्ही तुमचं लाईफ खूप योग्य प्रकारे जगत आहात. पण जर सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल, की काय नाहीये, आपल्याला आपल्या आयुष्यात काही बदलच नाहीये. आपण काय करतोय? आणि जर तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे डिप्रेस होत असाल, जर तुम्ही उदास राहत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण कशामुळे डिप्रेस होतोय किंवा आपण कशामुळे सॅड राहतोय आणि आपल्याला काय बदल केले पाहिजेत. आपण सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे, की ज्या गोष्टी आपण मिळवू शकतोय, त्या गोष्टी आपण मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. एखादं साइड हसल पाहिजे किंवा आपण करियर कॉम्प्रोमाईज केलं पाहिजे किंवा करियरच करत राहिलं पाहिजे. मग आपली फॅमिली लाईफचं काय करायचं? आपल्याला सपोर्ट आहे का घरचा? तर ह्या सुद्धा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. मग आपण जो जॉब करतोय, तो आपण कशासाठी करतोय? आपण जो जॉब करतोय, तो सिक्युरिटीसाठी करतोय का तो हाय पेइंग जॉब आहे म्हणून आपण तो करतोय? का आपल्या स्टेटससाठी करतोय? का आपण मेंटली फ्रेश राहावं म्हणून करतोय? आपण वर्किंग राहावं म्हणून आपण करतोय जॉब? का आपण सक्सेसफुल आयुष्यात झालं पाहिजे, ह्या गोष्टींसाठी आपण जॉब करतोय. बरं सक्सेसफुल होणं, ह्या सुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत सक्सेसफुल होण्याच्या. मग तुमचे डेफिनेशन काय आहे सक्सेसफुल असणं म्हणजे? तर ह्याचा सुद्धा आपण शोध घेतला पाहिजे. आता आपण प्रकार बघितले, की सोशल मीडिया इन्फ्लुअन्स किंवा पॅरेंट्सचं प्रेशर असेल किंवा घरचं प्रेशर असेल किंवा आपल्याला जॉब केलाच पाहिजे असं आपल्या घरचं जर वातावरण असेल आणि त्यात पण आपलं काय मत आहे, हे सगळं करण्याबद्दल. तर ह्यातला डॉमिनंट आवाज जो आहे, तो कुणाचा वाटतोय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय? ते महत्त्वाचं आहे. म्हणजे पैसे तर आपण आपल्यासाठी मिळवलेच पाहिजेत. आपली फॅमिली चालवायची आहे म्हटल्यावर आपल्याला पैसा हा महत्त्वाचाच आहे. आणि शेवटी प्रत्येक स्त्रीनं किंवा पुरुषांनी पण हे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलंच पाहिजे. बऱ्यापैकी पुरुष हे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेतच. बऱ्यापैकी आता स्त्रिया पण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. पण सगळ्या स्त्रियांनी जवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलंच पाहिजे. स्वतःपुरतं तरी स्त्रियांनी आपल्या कमवलंच पाहिजे. मग ह्यातला जो व्हॉईस आहे तो कुठला तुम्हाला महत्त्वाचा वाटतोय? जास्त डॉमिनंट कुठला व्हॉईस आहे? स्वतःबद्दल विचार करणं, आता ह्या टप्प्यावरती येऊन स्वतःबद्दल विचार करणं तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय, की सगळ्याच गोष्टींचं प्रेशर घेऊन तुमची हेल्थ बिघडवणं हे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय? माझ्या बाबतीत तर असंच झालं होतं, की जॉब करत गेले, हेल्थकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे माझ्याच स्वतःच्याच चुका आहेत त्या. मी कुणावरती ते ब्लेम टाकू शकत नाही. माझ्या स्वतःच्याच चुका आहेत त्या. तर पण ह्या चुकातून आपण शिकलं पाहिजे. आपलं दररोजचं जे जेवण वगैरे आहे ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे. आपली हेल्थ सुधारली पाहिजे. आपण मेंटल पीससाठी काय करतोय हे आपण बघितलं पाहिजे. थोडक्यात त्याच्यावरती पण आपण परिणाम होतोच. आणि ह्या सगळ्या दृष्टीनं आपल्याला जे महत्त्वाचं वाटतंय, ज्याबद्दल आपल्याला वाटतंय की आपण ह्यातून आता बाहेर पडलं पाहिजे आणि बॅलन्स जो आहे तो आपल्याला साधता आला पाहिजे. तर तुम्ही योग्य दिशेनं वाटचाल करत आहात. जर तुम्ही वर्क लाईफमध्ये आणि जर तुम्ही तुमच्या घरच्या लाईफमध्ये जर परफेक्शन गाठायचा प्रयत्न केला, तर तुम्ही तुमचा जो मेंटल पीस आहे किंवा तुमची जी हेल्थ आहे त्याच्यावरती परिणाम हा होतच राहणार. कारण प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट राहू शकत नाही ना, आपण सुपर वुमन नाहीये ना. मग आपण कशाला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट राहायचं? सगळ्या गोष्टी करायच्या, प्रयत्न करायच्या, पण त्या एका लिमिटपर्यंत करायच्या. म्हणजे तुम्ही सिस्टम सेट केली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आता साध्या-साध्या गोष्टी पण जर तुम्ही करत बसला, तर त्यातच तुम्ही अडकून पडाल. मग तुम्ही जॉब करताय आणि जॉबवर जेव्हा जाताय तेव्हा दमून जाताय. तर हे योग्य नाहीये ना. मग धड तिथं पण तुमचं लक्ष राहणार नाही आणि अक्षरशः तुम्ही झिजून जाल. झीज होईल तुमच्या शरीराची आणि हे सत्य आहे. हे माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे. आणि बऱ्याच अंशी ह्या स्वतःच्या चुका असतात. बाकीचे तुम्हाला सांगत असतात, की काळजी घे, काळजी कर, औषधं घे, दवाखान्यात जा, अंगावर काढू नकोस. पण बायका काय करतात किंवा मी सुद्धा, की बऱ्याच गोष्टी मी सुद्धा अंगावर काढलेल्या आहेत. ज्या त्यावेळी जी ती गोष्ट लक्षात घेतली नाही किंवा लक्ष दिलेलं नाही, इग्नोर केलेलं आहे तब्येतीकडं. त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला क्षुल्लक वाटते. पण जसं आपण पुढे जाऊ, पुढच्या वयाच्या टप्प्यावरती जाऊ, तेव्हा आपल्याला त्याचे खूप तोटे होऊ लागतात. माझ्या बाबतीत पण सेम घडलेलं आहे तसं. आणि आपल्याला थोडा गॅप घेऊन आपल्याला ते रिकव्हर व्हायला लागतं. त्या झीजमधनं आपल्याला बाहेर काढावं लागतं. तरच आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देऊ शकतो. आपण आपलं जे वर्क आहे ते करू शकतो. तर सगळ्याच बाबतीत आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. जे लाईफचे स्ट्रगल्स आहेत, दररोजचे स्ट्रगल्स आहेत, दररोजचे. लेडीजच्या बाबतीत तर दररोजचा स्ट्रगल आहे. घरातलं करायचं, घरातून बाहेर पडताना ट्रान्सपोर्टेशन बघायचं, कसं जायचंय ऑफिसमध्ये आपल्याला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधल्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. ऑफिसमधनं ते झाल्यानंतर तो स्ट्रेस आपण घरी आणतो. घरी येतानाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग घरी येताना भाजी कुठली आणायची, मग आपल्याला आज स्वयंपाक काय करायचा आहे, मग उद्या काय करायचं, उद्याचं कसं ठरवायचं, काय करायचं, ह्या सगळ्यात आपण झिजून जातो अक्षरशः. आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, आपण स्वतःला वेळ देत नाही आणि ह्याचे
परिणाम आपल्याला तात्पुरते जरी दिसत नसले, तरी नंतर आपल्याला ह्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि मी सुद्धा ह्या परिणामातून जाते. सध्या बेटर आहे. पण ह्या परिणामातून आपल्याला प्रत्येक स्त्रीला जावं लागतं. हार्मोनल इश्यूज होतात किंवा स्ट्रेस आपण फील करू शकतो. तर हे आपल्याच चुका असतात आणि आपल्यालाच त्या भोगाव्या लागतात. कधी-कधी आपण काय करतो, की जेव्हा आपल्याला स्ट्रेस येत राहतो, म्हणजे एवढ्या मल्टिपल गोष्टी केल्यानंतर ऑब्व्हियसली स्ट्रेस येणारच. स्ट्रेस येतो, त्याचा हॉर्मोन्सवरती आपल्या परिणाम होतो. मग स्ट्रेस येतो कशानं? त्याचे पण कारण शोधलं पाहिजे. मग स्ट्रेस येतो अशामुळं, की आपण एखादं काम केलं, आपण घरचं काम केलं किंवा आपण ऑफिसचं काम केलं आणि ते खूप आपण त्याचाच आपल्याला खूप स्ट्रेस आलाय, की आता आपण ह्यातनं थोडंसं रिलॅक्स होऊया. मग रिलॅक्स होण्यासाठी आपण काय करतो? मोबाईल घेतो, त्याच्यावरती स्क्रोल करत राहतो. Facebookवरती जातो, Instaवरती जातो आणि काय होतं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट दिसत राहतात आणि त्या पोस्टचा आपल्याला स्ट्रेस येऊ लागतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात, की आपण आपापल्या मित्र आपली लाईफ बघत राहतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट असतील. तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग असेल किंवा काही-काही निगेटिव्ह पोस्ट पण असतात. म्हणजे तुम्हाला जे इश्यूज येतात त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला पोस्ट दिसल्या, तर तुम्ही त्यात अडकून पडता आणि त्याच्यावरती विचार करू लागता. म्हणजे सोशल मीडिया तुम्ही स्क्रोल कशासाठी करत राहता, की तुम्हाला ह्या स्ट्रेसमधून बाहेर पडायचं आहे म्हणून तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करता. तर तुमचा सोशल मीडियामुळे तुमचा डबल स्ट्रेस वाढतो आणि त्या स्ट्रेसमधनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला खूप वेळ जातो. तुम्ही परफेक्शनिस्ट व्हायच्या नादाला लागता आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स घेऊन तुम्ही जास्तच स्ट्रेसमध्ये जाता. मला असं वाटत राहतं, "अरे, ही तर फॉरेनला गेली. अरे, ही तर इकडं गेली. अरे, ही आज उटी फिरायला गेली. अरे, हा इन्फ्लुएन्सर तर आज कुठल्या नवीनच ठिकाणी गेलाय. कुठलं ठिकाण आहे बरं ते? आपण कमेंट करूया का? कुठल्या ठिकाणी आपल्याला माहीत पाहिजे किंवा ही आज व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली आहे किंवा हां, हे कुठल्या हॉटेलमध्ये गेलेत आज." असं आपल्याला वाटत राहतं. म्हणजे आपण स्टॉक करत राहतो बऱ्याच जणांना, की काय करतायत, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय आणि आपलं काय चाललंय, ह्या बऱ्याच गोष्टी आपण स्टॉक करत राहतो आणि त्याच्यामुळं काय होतं किंवा एखाद्यानं कोर्स केला, एखाद्यानं चांगल्या गोष्टी पण केल्या, एखाद्यानं पी-एच-डी केली, एखाद्याला एखादं अवॉर्ड मिळालं, मग त्यालाच काय अवॉर्ड मिळालं, मग मी असं काय करतीये, की मला मिळत नाहीये ते. अशा पण कंपॅरिझन्स होत राहतात किंवा अशा गोष्टी होतच राहतात. पण त्या गोष्टी वेळीच लक्षात आल्या पाहिजेत. लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या आयुष्यात जो तो ग्रेट आहे. प्रत्येकाचे काहीतरी इम्परफेक्शन्स असतात. प्रत्येकाचे काहीतरी परफेक्शन्स असतात. प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये आपली चांगली बाजू ही सोशल मीडियावरती दाखवत असतं. जी की फक्त 1% असते, 1% पण नसते. पण त्याच्या आत जे 99% आहे, ते काय असतं ते फक्त प्रत्येकालाच माहीत असतं. त्यामुळे आपण सोशल मीडियाचा जास्त इन्फ्लुअन्स न होता, कुठल्या गोष्टी आपण बेटर करू ह्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला योग्य टप्प्यावरती आपल्याला क्लॅरिटी आली पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं, आपण कशात सुखी आहोत, आपल्या फॅमिलीमध्ये आपण सुखी आहोत, की आपल्या करिअरमध्येच आपण सुखी आहोत. ह्या गोष्टींवरती पण आपण योग्य टप्प्यावरती येऊन आपण विचार केला पाहिजे. आणि जेवढ्या लवकर आपण विचार करू, तेवढ्या लवकर आपल्यासाठी ते चांगलं आहे. आपण हेल्थचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबरीनं वेल्थ कशी बिल्ड करायची ह्याच्या दृष्टीनं पण आपण विचार केला पाहिजे. वेगवेगळे बुक्स पण आपण वाचले पाहिजेत.